Hello students, a very good morning to all of you. In the previous lecture we have seen what is mean by a sentence. म्हणजेच मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की सेंटेन्स म्हणजे वाक्य, सेंटेन्स म्हणजेच वाक्य म्हणजे काय, अँड टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच सेंटेन्सचे म्हणजेच वाक्याचे प्रकार कोणते आहेत ते पाहिलं. नाउ इन today's lecture we are going to learn about the subject and predict. Now what is subject and predict? Subject and predict, these are the two parts of sentence. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट म्हणजे काय, तर सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट हे वाक्याचे दोन भाग असतात. म्हणजे एक जे आपण वाक्य मांडतो त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट असे दोन भाग येतात. तर नाउ लेट वी सी what is subject and what is predict. So first is subject, the part which names the thing or person we are speaking about. It means that the part of sentence in that we are speaking about one person or thing, that is part is a subject. म्हणजेच वाक्यातील असा भाग की ज्या भागामध्ये आपण एखाद्या व्यक्तीबद्दल काही सांगत आहे किंवा व्यक्तीचं नाव घेतलं आहे किंवा एखाद्या वस्तूचं नाव घेतलं आहे किंवा एखाद्या वस्तूचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या भागाला सब्जेक्ट असं म्हणतात. नाउ व्हॉट इज प्रेडिक्ट, द पार्ट विच टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट. नाउ first is subject part and remaining part of sentence, that is predict. In that predict part, the part which tells something about the subject. तर आता सब्जेक्ट म्हणजे काय की वाक्यामधील एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव मेन्शन केलं असेल किंवा लिहिलं असेल किंवा उच्चारलं असेल त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. आणि तो वाक्यातील भाग सोडून राहिलेला इतर भाग हा त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या बद्दल काहीतरी व्यक्त केलेलं असतं, त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या बद्दल जे काही व्यक्त केलेलं असतं तो भाग म्हणजेच प्रेडिक्ट. म्हणजेच वाक्यातील सब्जेक्ट बद्दल जे काही सांगितलेलं असतं तो पार्ट म्हणजे प्रेडिक्ट पार्ट. सी वन मोर टाइम, सब्जेक्ट मीन्स द पार्ट विच नेम द थिंग और पर्सन वी आर स्पीकिंग अबाउट. म्हणजेच वाक्यातील असा भाग की ज्या भागामध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव लिहिलेलं आहे आणि आपण त्याच्याबद्दल बोलत आहे म्हणजेच सब्जेक्ट. आणि द पार्ट विच टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट, आणि वाक्यातील असा भाग की ज्या भागामध्ये आपण वाक्यातील जे सब्जेक्ट आहे म्हणजेच नाव किंवा व्यक्ती किंवा वस्तू अशा सब्जेक्ट पार्टबद्दल जे काही बोलत आहे, सब्जेक्टबद्दल जे काही बोलले आहे किंवा व्यक्त केले आहे त्याला प्रेडिक्ट असं म्हणतात. इन अदर वर्ड्स वी मस्ट हॅव सब्जेक्ट टू स्पीक अबाउट. म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये दोन पार्ट असतात. पहिला म्हणजे सब्जेक्ट ज्याच्याबद्दल आपण काही बोलत असतो, अँड वी मस्ट से समथिंग अबाउट दॅट सब्जेक्ट, दॅट इज प्रेडिक्ट. आणि वाक्यातील दुसरा पार्ट म्हणजेच प्रेडिक्ट, म्हणजेच वाक्यातील सब्जेक्टबद्दल जे काही बोललेलं असतं ते म्हणजे प्रेडिक्ट. नाव देर इज टू मेन रूल इन सब्जेक्ट अँड प्रेडिक्ट ऑफ सेंटेन्स. फर्स्ट इज द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स युजली कम्स फर्स्ट. म्हणजे वाक्यातील जे काही सब्जेक्ट आणि प्रेडिक्टचा जो भाग आहे त्यातील सब्जेक्टचा जो भाग आहे तो वाक्याच्या नेहमी सुरुवातीला येतो. ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स सब्जेक्ट कम्स. म्हणजे ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्यातील सुरुवातीला सब्जेक्टचा पार्ट असतो. बट ओकेजनली इट इज पुट आफ्टर द प्रेडिक्ट. बट ओकेजनली म्हणजेच काही वेळेला समटाइम्स काय होतं की सब्जेक्टचा जो पार्ट असतो तो ॲट द एंड, काही वेळेला लक्षात घ्या, काही वेळेला ॲट द सम टाइम और ओकेजनली व्हॉट हॅपन, द सब्जेक्ट पार्ट कम्स ॲट द एंड अँड प्रेडिक्ट पार्ट कम्स ॲट द बिगिनिंग. हे कधी होतं, केव्हा केव्हा, नेहमी नाही. नेहमी वाक्यातील सुरुवातीला काय असतो, सब्जेक्टचा पार्ट असतो आणि वाक्यातील एंडला काय असतो, प्रेडिक्टचा पार्ट असतो. सब्जेक्टमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव येतं, एखादी वस्तू येते की ज्याबद्दल आपण त्या सेंटेन्समध्ये बोललेलो आहे. ओके, ते म्हणजे सब्जेक्ट पार्ट. आणि प्रेडिक्ट म्हणजे काय, ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या वस्तूबद्दल आपण त्या सेंटेन्समध्ये बोललेलो आहे, जे काही बोललेलो आहे तो जे काही बोललेला भाग म्हणजेच प्रेडिक्ट.
तर प्रेडिक्ट आणि सब्जेक्ट हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतं आणि प्रेडिक्ट हे सब्जेक्टच्या नंतर असतं. पण समटाईम काय होतं की सब्जेक्ट हे ॲट द एंड जातं आणि प्रेडिक्ट हे ॲट द बिगिनिंग येतं. तर वाक्यातून ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट डिटरमाइन करत असाल किंवा बघत असाल त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतं की वाक्यामध्ये एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं किंवा एखाद्या पर्सनचं नाव दिसेल तेवढा पार्ट म्हणजे सब्जेक्ट आणि त्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल जे काही बोललेलं दिसेल तो पार्ट म्हणजे प्रेडिक्ट. नाव एक्झाम्पल, हिअर कम्स द बस. Here comes the bus. In this sentence, the bus is subject. या सेंटेन्समध्ये द बस हे सब्जेक्ट आहे. का तर आपण ह्या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोललेलं आहे? द बसबद्दल. द बस म्हणजे बसबद्दल आपण काहीतरी बोललेलो आहे म्हणून हे पार्ट काय आहे? सब्जेक्टचा पार्ट आहे. आणि बसबद्दल आपण काय बोललेलो आहे? हिअर कम्स म्हणजे बस आली. हे वाक्य आपण बससाठी बोललेलो आहे म्हणून तो पार्ट प्रेडिक्ट. तर हे वाक्य ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट हे ॲट द एंड आहे आणि प्रेडिक्ट हे ॲट द बिगिनिंग आहे. हे फक्त केव्हा केव्हा होतं, ओकेजनली होतं. नाव नेक्स्ट रूल इज इन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स द सब्जेक्ट इज लेफ्ट आउट. तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये आपण पाहिलेलं आहे. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मीन्स ऑर्डर गिविंग सेंटेन्स. इन द ऑर्डर गिविंग सेंटेन्स और इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट इज लेफ्ट आउट. म्हणजेच ऑर्डर गिविंग सेंटेन्समध्ये म्हणजेच इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हे लिहिलेलं नसतं किंवा उच्चारलेलं नसतं. इट मीन्स दॅट इन ऑर्डर गिविंग सेंटेन्स और इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट इज लेफ्ट आउट बट वी कॅन अंडरस्टँड व्हॉट इज अ पार्ट ऑफ सब्जेक्ट विदाउट रायटिंग और विदाउट सेइंग समथिंग वी कॅन अंडरस्टँड द सब्जेक्ट पार्ट. सो नाव लेट्स सी वन एक्झाम्पल. सिट डाउन. Here subject is left out or missing but we can understand here will be subject you. You sit down. Yes, so subject is missing but we can understand here is you. Then you thank him like we say but in this sentence only thank you. Thank him or thank him. In this sentence you is also missing. It means that you means subject is missing. You the sentence will be like that. म्हणजे सेंटेन्स कसा असू शकतं? You thank him also or you thank him but you is missing but without saying you we can understand. म्हणजेच या सेंटेन्समध्ये you लिहिलेलं नाही आहे पण आपल्याला लक्षात येऊ शकतं की थँकच्या आधी you असणार आहे आणि इथं सुद्धा सीट डाऊनच्या आधी यू असणार आहे म्हणजे सब्जेक्ट पार्ट असणार आहे पण तो लिहिलेला नाही आहे तरीसुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतो. म्हणजेच सेंटेन्सचे दोन पार्ट आहेत. देअर इज टू पार्ट्स ऑफ सेंटेन्स. वन इज सब्जेक्ट पार्ट अनदर इज प्रेडिक्ट पार्ट. इन द पार्ट ऑफ सब्जेक्ट we can say any person or any thing's name. That is a subject part. And in a predict part we can say something about that subject. In the predict part we can say something about that subject. That is the predict part. म्हणजे सब्जेक्ट ह्या पार्टमध्ये एखाद्या वस्तूचं व्यक्तीचं नाव असतं ते म्हणजे सब्जेक्ट पार्ट आणि त्या वस्तूबद्दल त्या व्यक्तीबद्दल म्हणजेच त्या सब्जेक्टबद्दल जे काही वाक्यामध्ये बोललेलं असतं तो पार्ट म्हणजे प्रेडिक्ट पार्ट. इन अदर वर्ड्स वी मस्ट हॅव अ सब्जेक्ट टू स्पीक अबाउट. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट हे त्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलण्यासाठी सब्जेक्ट पार्ट and we must say something about that subject that is predict. आणि आपण ज्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल जे काही बोललेलं आहे तो भाग म्हणजे predict. Now let's see more examples how to determine subject and predict in sentence.